गुड मॉर्निंग. आज आपल्या वर्कआउटचा 13वा दिवस. सगळ्यात मेन गोष्ट, कोणताही वर्कआउट करा, कितीही करा, मेन गोष्ट असते कंटिन्युटी. जो कंटिन्यू राहतो तोच टॉपला राहतो कधी पण. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट, तुम्ही किती वर्कआउट करते, किती जास्त करते हे मेन नाही, तुम्ही किती कंटिन्यू करते आणि डेली करते ह्याला महत्त्व आहे जास्त. तर आज तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आपण काल केलं लॅडर वर्कआउट केलं ते. लॅडरवरचं बेसिक स्टेप केलं त्या. आपण आज स्लो फास्ट वर्कआउट करणार आहे. स्लो फास्ट दरवेळेस जसं करतो ना, 100 मीटर स्लो 100 मीटर फास्ट, ते करणार आहे आज. तर आधी आपण 3 किलोमीटर जॉगिंग करू. आपलं डेली रुटीन 3 किलोमीटर, पहिले 2 किलोमीटरचा होता, आता 3 किलोमीटर केला आपण. 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू, त्याच्यानंतर आपण स्लो फास्ट वर्कआउट करू. तर चला आधी जॉगिंग करून घेऊ. किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. जायच्या टायमाला आणि यायच्या टायमाला फक्त स्टेप टाकत गेलतो. स्टेप टाकायचे, ताकद लावायची नाही, फक्त स्टेप टाकायची. आपलं एक ठरलेलं आहे, एक दिवस नॉर्मल घ्यायची, एक दिवस फक्त स्टेप टाकायची. ह्याने काय होतं, थोडंसं चेंज होतं. कंटिन्यू एकसारखंच होत नाही, चेंज होतं. का एक दिवस स्लो जायचं, एक दिवस स्टेप टाकायची. तर आता आपण स्लो फास्ट करणार आहे वर्कआउट. स्लो फास्ट मध्ये कसं आहे, ही दरवेळेस आपण या भिंती यूज करतो. जायचं 100 मीटर आणि यायचं 100 मीटर. 100 मीटर फास्ट जायचं, 100 मीटर स्लो यायचं. कारण की ग्राउंड तर अवेलेबल नाही आहे. आपण जाऊ एक दिवशी म्हणलो होतो, पण जाऊ एक दिवशी. आता इथं 100 मीटरची प्रॅक्टिस होती, 100 मीटर करू आपण. तर चला वर्कआउट चालू करू.
आपलं स्लो फास्ट वर्कआउट कंप्लीट झाला. आपण 12 सेट मारले, 100 मीटर स्लो 100 मीटर फास्ट, हे 12 सेट मारले आपण. 12 सेटने ह्याने काय होतं, स्लो फास्टने आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. स्टॅमिना कारण की 1600 मीटर 100 मीटर जे स्टार्ट पॉवर असते ना आपली, ती स्टॅमिना पॉवर असते. आपलं स्लो फास्टने वाढती किंवा रेपिटेशनने वाढते. हे दोन एक्सरसाइज सगळ्यात मेन आहे, रेपिटेशन आणि स्लो फास्ट. ह्याच्यानेच तुमची स्टॅमिना वाढू शकतो 1600 मीटरचा. आणि जे पण कोण तुम्ही वर्कआउट करता लॉंग किंवा 5 किलोमीटर 10 किलोमीटर किंवा 100 मीटर, ह्या स्लो फास्ट ही एक्सरसाइज आहे, त्याने सगळ्यात जास्त रनिंग कव्हर होते आणि तुमचा दम असतो ना, स्टॅमिना, तो कव्हर होतो. तर झाला आपला आजचा वर्कआउट कंप्लीट. तर आता आपण स्ट्रेचिंग करू. तर चला.